एक वाटी रवा हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे ना, आता मी तो चाळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये दही वगैरे ॲड करणार आहे. मी अर्धा कप साखर बारीक करून घेतलेली आणि मी इकडे आता चाळून घेणार आहे. रवा जो 1.5 कप मी घेतलेला आहे बारीक करून तो, आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे तर ते बारीक करून घेतलेले, तर मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर इकडे अर्धा कप हे तूप आहे आणि हे पाऊण कप दही आहे, तर मी हे सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर मी ह्याच्यासाठी मेजरमेंटसाठी माझ्याकडे सेम असणारी फुलपात्र घेतलेली आहेत, तर तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार करू शकता. ही माझी पद्धत आहे, मला जी जमते ती. आणि हा मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते. आता ह्याच्यामध्ये मी हे तूप घालून घेते. नंतर हे दही, आणि मग हे सगळं मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि नंतर मग शेवट सगळ्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा. मग त्याच्यामुळे काय होतं, व्यवस्थित हे मुरतं आणि हे 5-10 मिनटं मी ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर हा रवा व्यवस्थित फुगतो, कारण रवा केक असेल तर तो थोडा भिजावा लागतो तरच तो व्यवस्थित होतो. ते मी अर्धा कप दूध पण घालणार आहे. मी त्याच्यामध्ये साई घेतलेली आहे, कारण साईने खूप छान टेस्ट येते. तर मी हे सगळं आता मिक्सरला फिरवून घेते. हे माझं बॅटर फिरवून झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालते आणि नंतर फिरवून घेते आणि रेस्टला ठेवते. आता हे मी रेस्ट करायला ठेवून देते थोडा वेळ, 10 मिनटं, आणि नंतर तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. हे बॅटर होईपर्यंत मला खूप भूक लागली आहे, कारण आज माझा सोमवार उपवास आहे. तर मी म्हटलं मला चहा ठेवावा आणि साईड बाय साईड ओव्हनसुद्धा गरम करायला ठेवावा. तर प्रीहीट करण्यासाठी मी आत्ता माझ्या ओव्हनवरती सगळं सामान असतं ते काढून घेतलेलं आहे खाली, आणि तुम्हाला दाखवते. मी आता इकडे बटन वगैरे जॉईंट करून घेतलेलं आहे. आता मी 180 डिग्री सेल्सिअसवरती याला प्रीहीट करून घेणार आहे. तर हा फक्त बेकिंग ओव्हन आहे, आपण पिझ्झा वगैरे बनवू शकतो असा. तर इकडे आत्ता हा 100वरती सेट आहे, तर मी ह्याला 200 सेल्सिअसवरती ठेवणार आहे. म्हणजे तो प्रीहीट झाला ना की त्याच्यानंतर मग मी आता तुम्ही बघू शकता, हो ओव्हन आतून कॉईल लाल व्हायला लागलेत. आणि ही 1 साईडच कॉईल सेटिंग आहे, तर मी आता 2 साईड कॉईल सेटिंग करणार आहे. थोडं टेम्परेचर कमी करते आणि हा मस्त हीट झाल्यानंतर मग मी त्या बॅटरमध्ये आपलं 10-15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता रवा चांगला फुगलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडं दूध घालणार आहे, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर बेकिंग पावडर मी 1 चमचा घालणार आहे. ही 1 चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा मी सोडा घालणार. हा पाव चमचा सोडा आहे. आणि आता मी पटकन मिक्सरमध्ये फिरवून घेणार आणि पटकन एका प्लेटमध्ये माझ्या त्या भांड्यामध्ये काढून मी ठेवणार आहे. इकडे मी पॅनसुद्धा प्रीहीट करून घेणार आहे. हा माझा पॅन आहे, तर या पॅनमध्येच मी केक बनवते नेहमी. पॅनसुद्धा प्रीहीट करून घेणार आहे आणि या पॅनमध्येच मी नेहमी केक बनवते. तर मी ह्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे आणि ते बटर थोडं वितळल्यानंतर मी सगळीकडे असं स्प्रेड करून घेणार आणि त्याच्यामध्ये मग ते मी बॅटर मिक्सरला फिरवून त्याच्यामध्ये टाकणार. आता हा जो बटर पेपर आहे ना, तोच मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे, जो की आपल्या अमूल बटरच्या खाली असतो, तोच मी यूज करते. असेल तर नसेल तर मग नसला तरी फक्त हे घालचं असेल तरी चालतं. हे बघू शकता तुम्ही, हे असं बॅटर झालेलं आहे.
आता मी हे ओव्हन मध्ये ठेवते. आता मी हे 100 वरती कमी करून ठेवलेला. आता मी 180 डिग्री वरती ठेवणार आहे. आणि हा केक आता तुम्हाला बघू शकता तुम्ही फुलायला सुरुवात होईल. आणि मी हा केक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तासानंतर हा केक असा फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. माझा झालेला आहे आणि तो मी थंड करायला ठेवलेला. आता तो थंड झालेला आहे. तर मी आता पहिलं पिल्लूला सोडून येणार आहे ग्लासला आणि हा केक काढणार आहे. तर हा वरून थोडा ब्राऊन आणि करपलेला आहे, कडेने थोडा करपलेला आहे, पण तो मस्त असा. आता हा केक बघा, तुम्ही बघू शकता पण थोडा करपलेला आहे. तर बघू आता मी पिल्लूला सोडून आल्यानंतर काढेन. मी इकडे ना थोडा साखरेचा सिरप बनवून घेणार आहे. म्हणजे आपलं थोडा अर्धा फुलपात्र मी साखर टाकणार आहे आणि अर्धा फुलपात्र हे मी पाणी टाकणार आहे. आणि याच्यामध्ये मी अर्धा फुलपात्र हे पाणी ॲड करणार आहे. आणि आता हे झाल्यानंतर मग मी बारीक फ्लेमवरती याला फुल फ्लेमवरती थोडं उकळून घेणार आणि नंतर मग स्लो फ्लेमवरती थोडी हे पाक होईपर्यंत वेट करणार. पण पाक हा गुलाबजामसारखा मी बनवणार आहे, जास्त बनवणार नाही आहे. तोपर्यंत हा मी केक कट करून घेते. केक माझा ह्या कडेला जो करपलेला तो काढून टाकलेला आहे, कारण आतल्या बाजूला ना ओव्हनमध्ये माझ्या थोडं जास्त हीट होतो, त्याच्यामुळे तिकडे करपला. आणि मी ओव्हन उघडत नाही, कारण त्याच्यातली मग पूर्ण हीट निघून गेली ना मग केक बरोबर फुगत नाही. आता हे पूर्ण मी काढून घेतलेले आहेत कडेच्या. तर तुम्ही बघू शकता हा ब्राऊन थोडाच निघाला एवढा असा. मग हा मी काढून टाकल्यानंतर मग मी हे पुन्हा त्या पॅनमध्येच टाकणार आहे. आणि इकडे माझं हे सिरप चालू आहे, गॅस चालू आहे. आणि हे झाल्यानंतर मी आता ते ह्या केकवरती स्प्रेड करणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे शुगर सिरप ॲड करते आणि हे सगळं मुरेपर्यंत व्यवस्थित झाकून ठेवणार आहे मी, कारण आता तसा पण आम्ही केक कट करणार नाही, संध्याकाळीच उशिरा केक कट करणार आहे सर आमच्या आल्यानंतर. त्याच्यामुळे मग तोपर्यंत ह्याच्यामध्ये पूर्ण हा सिरप हे होऊन जाईल, मुरून जाईल. हे माझं सिरप असं मस्त टाकून झालेलं आहे. तर मी ह्याला झाकून ठेवते. आणि हा आता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेन कापताना. केक आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर मी हा असा चौकोनी केक बनवणार आहे आणि ह्या बाजूचा आहे तो एक्स्ट्रा केक कट करून टाकणार आहे. केक तुम्ही बघू शकता मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे आणि खूप टेम्पटिंग दिसतोय आणि टेस्टला पण खूप छान लागतोय. तर ह्याच्यामध्ये खूप छान मॉइश्चर तयार आहे सिरप टाकल्यामुळे आपण. तर आमच्या बेबीला खूप केक खायची इच्छा झाली आहे ना बेबी, तो खूप वेळ झाला वाट बघतोय. त्याला मी बेबीला आणि पिल्लूला हा एक्स्ट्रा कट केलेला केक देते आणि मधला केक संध्याकाळी सर आल्यानंतर कटिंगला ठेवते. पिल्लू केक खाऊन सांग मला कसा झालाय. चांगला, खूप चांगला बनवलाय. तुला आवडला? हो.